वनी बस स्थानकात पेटली बस, वेळीच मदतकार्य केल्याने 27 प्रवाशांनी सोडला सुटकेचा निश्वास। वनी बस स्थानकात सकाळी 9 वाजता नाशिकहून कळवणकडे जाणाऱ्या पिंपळगाव डेपोच्या बस क्रमांक MH14BT 3761 या बसने अचानक पेट घेतल्याने बसमध्ये असलेल्या 27 प्रवाशांची चांगलीच धावपळ उडाली होती। परंतु चालकाने प्रसंगावधान दाखवत वेळीच गाडीचा स्विच बंद केल्याने एकूण 27 प्रवाशांचा जीव वाचला आहे। ही बस वनी बस स्थानकात उभी असताना चालक गवळी हे ड्रायव्हिंग सीटवर बसलेले असताना अचानक बोनटमधून धूर निघू लागल्याने त्यांनी तात्काळ गाडीचा विद्युत पुरवठा करणारे स्विच बंद केले। परंतु गाडीच्या बोनटमधून जास्त प्रमाणात धूर निघाल्यानं त्यांनी गाडीत असलेले अग्निशमन यंत्र काढून आग विझवण्याचा प्रयत्न केला, परंतु अग्निशमन यंत्र अकार्यक्षम असल्याने त्याचा उपयोग होऊ शकला नाही। तसेच गाडीतील प्रवाशांना देखील घाईघाईने खाली उतरवत त्यांचा जीव वाचवला। त्यावेळेस वाहक ज्योती नाडे यांनी देखील प्रवाशांना उतरवण्यासाठी मदतकार्य केले। तसेच गाडीचा गिअर सटकून गाडी मागे चालल्याने व प्रवाशी उतरल्याने मोठा अनर्थ टळला आहे। या घटनेवेळी उपस्थित तुषार शर्मा, सुनील महाले, वाहतूक नियंत्रक KK चौरे, चालक वाहक यांनी मागे जाणाऱ्या बसच्या चाकाखाली मोठा दगड ठेवल्याने मोठा अनर्थ टळला आहे आणि पाणी टाकून आग विझवली। या दुर्घटनेत बसचे पुढील कॅबिन पूर्ण जळून खाक झाले आहे। तसेच बसवर निवडणूक वाहन असे स्टिकर लावलेले दिसल्याने ही बस 2 दिवसापूर्वी निवडणुकीसाठी वापरल्याचे कळले आहे। पण आज झालेली आगीची घटना मतपेट्या घेऊन जाताना झाली असती तर काय झाले असते, असा प्रश्न उपस्थित होतो आहे। म्हणून वारंवार होणाऱ्या बस अपघातामुळे प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे। म्हणून महामंडळाकडून वाहनांची काळजी का घेतली जात नाही, हा गंभीर प्रश्न देखील उपस्थित होत आहे। द हिंद न्यूजसाठी नाशिक प्रतिनिधी।